नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर नायगावकर आपलं स्वागत करतो. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही हा फेसबुक लाईव्ह करत आहोत. आज सकाळी जेव्हा तुम्ही पेपर उघडलात तेव्हा तुम्हाला एक बातमी ठळकपणे दिसणार आहे. ती बातमी म्हणजे काल पेडणे तालुक्यातल्या तोरसे येथे जो काय भीषण अपघात झाला आणि या अपघातात एक महिला आणि तिचा मुलगा हा जागीच ठार झाला. आजच्या सगळ्या वर्तमानपत्राच्या पान 1 वरती ही बातमी आपल्याला दिसून येईल. खरं म्हणजे रस्ता अपघाताच्या ज्या घटना आज ज्या पद्धतीनं राज्यात वाढलेल्या आहेत त्या घटना जर आपण पाहिल्या तर त्याकडे आपलं प्रशासन आणि आम्ही स्वतः जनता खरोखरच गंभीर आहोत की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी भीतीदायक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींकडे ज्या गोष्टीतून माणसाला मरण येतं अशा सगळ्या गोष्टींकडे आपण गांभीर्याने पाहतो, परंतु रस्ता अपघाताच्या बाबतीत आपली संवेदनशीलता हरवलेली आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं निव्वळ कुठल्या तरी कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे किंवा कुठेतरी PWDच्या अभियंत्याच्या बेजबाबदारपणामुळे आज जर अशा पद्धतीनं लोक रस्त्यावर ते मरू लागले तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आज आम्ही प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची गरज आहे. आता रस्ते अपघातांना जेव्हा चालक जबाबदार असतात तेव्हा आपण नेहमीच चालकांच्या बेजबाबदारीमुळे हे रस्ते अपघात घडले असं आपण म्हणतो, परंतु प्रत्येक अपघातात चालक जबाबदार असतोच असंही नाही. चालक जरी जबाबदार असला तरी प्राप्त परिस्थितीत तेथील रस्ते, तेथील रस्त्याच्या बाजूची परिस्थिती या सगळ्या गोष्टीही तेवढ्याच जबाबदार आहेत. आता कालची जी घटना घडली, जो रस्ता अपघात घडला, तो रस्ता अपघात जी प्राथमिक माहिती मिळते त्यावरून रस्त्यावरचा एक खड्डा चुकवण्यासाठी म्हणून जो काय प्रयत्न त्या वाहनाने केला त्या प्रयत्नातून हा भीषण अपघात घडला आणि याच्यातनं 2 हकनाक बळी गेले. आता पत्रादेवी ते करासवाडा या महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजे पूर्वीचा नॅशनल हायवे 17 या महामार्गाच्या बेजबाबदार कामाच्या बाबतीत मला वाटतं आम्ही कुठल्याच पद्धतीची कसूर ठेवली नाही. वेळोवेळी हा विषय आम्ही सरकारच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. वेगवेगळ्या वेळी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन लोकांशी बोलून आम्ही कशा पद्धतीनं बेजबाबदारपणे काम सुरू आहे, रोड इंजिनिअरिंगचा पत्ताच नाही, क्वालिटी ही गोष्टच त्या कामात नाही. फक्त एकच गोष्ट की पत्रादेवी ते करासवाडा हे जे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे ते काम मेसर्स MVR इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी कंपनी म्हणजे मेसर्स नवयुग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनींना हे काम देण्यात आलेलं आहे. आता मेसर्स MVR इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड हा जो कंत्राटदार आहे तो कंत्राटदार म्हणजे आपण उघडपणे आणि सगळ्या गोयकरांना माहीत आहे की हा कंत्राटदार म्हणजे भाजपचा जावई आहे. भाजपचा अत्यंत जवळचा हा कंत्राटदार आहे आणि प्रमुख कामं जी आहेत ती सगळी कामं या कंत्राटदाराला मिळतात. आता तो जावई असू दे किंवा कोणी असू दे, परंतु या जावयाला लोकांचे जीव घेण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे? हा मेसर्स MVR इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड जो कंत्राटदार आहे तो कंत्राटदार भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांचे नातेवाईक आहेत. ज्या ज्या वेळेला व्यंकय्या नायडू हे गोवात येतात त्या वेळेला ते न चुकता या कंत्राटदाराच्या घरी पाहुणचाराला जातात. एवढंच नव्हे तर व्यंकय्या नायडू जेव्हा गोव्यात दाखल होतात त्यावेळेला विमानतळावरती म्हणजे ते जेव्हा उपराष्ट्रपती होते त्यावेळी देखील विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यासाठी या कंत्राटदाराला खास परमिशन देण्यात येतं. इतकी दोस्ती किंवा इतकी जवळीक या दोघांची आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारावरती कारवाई करण्याचं धाडस आपल्या राज्य सरकारकडे असू शकत नाही. आम्ही कित्येक वेळा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याच पद्धतीनं PWD मिनिस्टर, वाहतूक मंत्री या सर्वांना या पत्रादेवी ते करासवाडे महामार्गाच्या कामाबद्दल वारंवार सांगतो, वारंवार त्यांच्याकडे लेखी निवेदनं दिली आहेत. एवढंच नव्हे तर पत्रकार म्हणून या बाबतीत बातम्या दिल्या
वृत्तवाहिनीवरती या बाबतीतल्या अनेक आपण स्टोरी केल्या, एवढं करूनही काहीही होत नाही. म्हणून मी स्वतः क्राईम ब्रांचमध्ये जाऊन या संबंधीची लेखी तक्रारही दाखल केली होती, परंतु त्याच्यावरतीही काहीही कारवाई झालं नाही. त्याच्यानंतर पेडणे पोलीस स्थानकातही या संदर्भातली तक्रार मी माझ्या स्वतःच्या नावानं दिलेली आहे, त्याकडे हे कुणी लक्ष दिलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ या शासनाने या लोकांचे बळी जे रस्त्यावरती जात आहेत याला मोकळीक दिली आहे की काय, की मुक्त परवाना दिलेला आहे की काय या लोकांना या रस्त्यावरती मरण्याचा, याचा विचार आज आम्हाला करावा लागणार आहे. पत्रादेवी ते करासवाडा या कामात ज्या पद्धतीनं त्या कामाच्या बाबतीत अजिबात नियोजन नाही, सर्व्हिस रोड तयार करण्यात आलेले नाहीत, ठिकठिकाणची जी जंक्शन्स आहेत ती जंक्शन अशा पद्धतीची धोकादायक बनलेली आहे की तिथं आता यापुढे कित्येक जणांचे बळी जाणार आहेत याचा विचारही करवत नाही. मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही धारगळ येथे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, धारगळ 2 खांब येथे, त्या परिस्थितीबद्दल आम्ही मागच्या वेळेला रिपोर्ट केला. म्हणजे स्थानिक लोकांना मरण्यासाठी मुक्त अशा पद्धतीची परिस्थिती या रस्ता कंत्राटदाराने केलेली आहे आणि त्याच्यावरती कोणच बोलत नाही. शासनही त्याच्या बाबतीत काहीही कारवाई करताना आपल्याला दिसत नाही. आम्ही जेव्हा या बाबतीत PWD इंजिनियरांकडे जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं, ते अक्षरशः पाया पडतात की प्लीज त्या कंत्राटदाराला आम्ही काहीही करू शकत नाही, त्याला आम्ही काहीही विचारू शकत नाही, कारण तो एवढा मोठा कंत्राटदार आहे जो स्वतः राज्याचा मुख्यमंत्र्यांनाही कदर करत नाही. हे आम्ही जाहीरपणे विधान अत्यंत जबाबदारीने करतो आहोत. कारण मुख्यमंत्र्याकडे एवढ्या तक्रारी करूनही मुख्यमंत्र्यांनी देखील बोलावून देखील हा कंत्राटदार कधी मुख्यमंत्र्याकडे गेलेला नाही, तो आपल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवतो. म्हणजे काय दरारा या कंत्राटदाराचा आहे. एवढ्या मोठ्या राज्य सरकारसमोर या कंत्राटदाराची अशी जर दादागिरी चालत असेल, मग सर्वसामान्य जनतेनं करायचं काय? म्हणजे सर्वसामान्य जनतेला जीवे मारण्याचा कंत्राट तुम्ही या महामार्गाच्या कंत्राटाच्या निमित्तानं या कंत्राटदाराला दिलेला आहे की काय, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी विचारावा लागतो. जेवढे जीव आजपर्यंत या महामार्गाच्या बेजबाबदारपणामुळे गेलेले आहेत, या महामार्गातील अनेक त्रुटी, आज ज्या पद्धतीनं हा महामार्ग तयार केलेला आहे, तुम्ही जे कोण लोक या महामार्गावरून तुम्ही प्रवास करता, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं निकृष्ट अशा पद्धतीचं काम या कंत्राटदारानं केलेलं आहे. या कंत्राटदाराची तक्रार आहे की सरकारनं त्यांना जमीन संपादन करून दिलेली नाही, त्यामुळे त्यांना सर्व्हिस रोड करता येत नाही. परंतु काही का असेना सरकार आणि कंत्राटदार या दोन्हींच्या बेजबाबदारपणाची फळं जर आज सर्वसामान्य लोकांना भोगावी लागत असतील तर त्यात मग चूक कुणाची? आमची विनंती आहे, आम्ही विनंती करतो, आम्ही पाया पडतो या सरकारच्या, आम्ही पाया पडतो या न्याय व्यवस्थेच्या, की किमान हे सरकार ज्या पद्धतीनं बेजबाबदारपणे वागतंय, हा जो कंत्राटदार जो बकासुरासारखा वावरतो आहे, लोकांचे जीव घेतो आहे, याची दखल किमान न्याय व्यवस्थेने तरी सुमोटो पद्धतीनं याची दखल घ्यावी आणि या कंत्राटदाराला आणि या सरकारला जाब विचारावा अशी विनंती आम्ही या निमित्ताने करतो आहोत. माझी विनंती आहे सगळ्या लोकांना, ज्या पद्धतीनं लोक आपापल्या पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीचा सामना करतायत, अनेक जण आज रस्ते अपघातात बळी गेलेले आहेत, अनेक जण आज या रस्ते अपघातात जखमी होऊन घरी पडलेले आहेत. या सगळ्या लोकांच्या वतीनं मी या सरकारला विनंती करू इच्छितो की किमान आता तरी हद झाली, आता तरी किमान या कंत्राटदाराचे कान पिळा, आता तरी या कंत्राटदाराला जाब विचारा. जो काय बेजबाबदारपणा सुरू आहे त्या बेजबाबदारपणाबाबत या कंत्राटदारावरती कारवाई करण्याची गरज आहे. माझी विनंती आहे की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी ते करासवाडा अशा पद्धतीचा प्रवास करून सगळ्या वरिष्ठ PWD, वाहतूक खाते आणि इतर संबंधितांना बरोबर घेऊन या पूर्ण महामार्गाच्या कामाची पाहणी करावी. ज्या ठिकाणी या कंत्राटदाराकडून बेजबाबदारपणा करण्यात आलेला आहे त्या ठिकाणची नोंद घेऊन त्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. स्थानिकांना आज ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी समस्या किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत, जो धोका निर्माण झालेला आहे, त्या संदर्भाचा अहवाल त्यांनी तयार करून त्या संदर्भातल्या उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. जिथे जिथे उड्डाणपुलाची गरज आहे, धारगळ 2 खांब यासह
इतरही भागात पुढे अशा उड्डाणपुलाची गरज आहे, ज्या उड्डाणपुलामुळे किंवा ज्या पुलाच्या कामामुळे स्थानिकांचा जीव हा वाचवता येऊ शकतो. तशा पद्धतीचं नियोजन हे सरकारनं करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं सरकार जर सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं रस्त्यावरती मारण्यासाठी जर पुढे जात असेल तर मला वाटतं या सरकारची संवेदना हरवली आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी या पत्रादेवी ते करासवाड्या महामार्गामुळे जे काय प्रश्न समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यावर निवारण करण्यासाठी त्यांनी आपला थोडा वेळ द्यावा आणि या समस्यावरती कायमस्वरूपी अशा पद्धतीचा तोडगा काढावा. दुर्दैवानं आम्हाला सांगावं लागतं की या महामार्गाचं उद्घाटनही करण्यात आलेलं आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरीजी हे खरं म्हणजे कार्यक्षम अशा पद्धतीचे मंत्री आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी देशभरात रस्त्याचं जाळं विणलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद अशा पद्धतीचंच आहे. परंतु या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निमित्तानं जो काय बेजबाबदारपणा आम्ही गोयकार पाहतो आहोत त्या बेजबाबदारपणावर मात्र नितीन गडकरीजी काहीच कारवाई करत नाही. याचं दुःख आणि याची खंत आम्हाला निश्चितपणे वाटते. याचाच अर्थ या कंत्राटदारांनी या सरकारवरती या सरकारी अधिकाऱ्यावरती आणि आमच्या लोकप्रतिनिधीवरती एवढी काय जादू केली आहे की या कंत्राटदाराच्या दबदब्यासमोर किंवा या कंत्राटदाराच्या दादागिरीसमोर सरकारचं काहीच चालत नाही. माझी गोयकरांकडे विनंती आहे की रस्ते अपघातात ज्या पद्धतीनं बळी जात आहेत या रस्ते अपघाताच्या बाबतीत आम्ही गंभीर होण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा नियमांचं आम्ही पालन करायलाच हवं, परंतु त्याचबरोबर PWD आणि वाहतूक खात्याचे अधिकारी जर त्या रस्त्याच्या कामाबद्दल किंवा रस्त्यावरील खड्डे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या रस्ते अपघातांना कारणीभूत ठरू शकतात त्या गोष्टीबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण एकत्र आलो तरच आम्ही हे रस्ते अपघात बळी थांबवू शकतो. आज जर आपण बघितलं तर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघाताद्वारेच आज राज्यात होताना दिसत आहेत. अनेक कुटुंबातले कर्ती लोक कुटुंबाचा आधार या रस्ता अपघातात बळी पडू लागलेला आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. सरकारनं रस्ते अपघात बळी पीडित कुटुंबियांना 2 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. हे 2 लाख रुपयाचे चेक या पीडितांच्या हातात देताना सरकारला किंवा संबंधित मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना थोडी तरी संवेदना अनुभवाला येते की काय असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारावा लागणार आहे. आमची विनंती आहे गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमानं की या रस्ते अपघात बळी रोखण्यासाठी आम्ही सर्वांनी आज एकत्र येण्याची गरज आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गुरुनाथबाब केळेकर यांनी मार्ग या संस्थेद्वारे रस्ता सुरक्षा आणि रस्ते अपघात बळी रोखण्यासाठी भरपूर काम केलेलं आहे, परंतु त्यांचे प्रयत्न हे अपुरे पडल्याचे आपल्याला या प्रकरणावरून दिसून येतं. त्याच्यानंतर गोवा रोड सेफ्टी फोरम दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था देखील अनेक वर्ष रस्ते सुरक्षाच्या बाबतीत सक्रियपणे काम करते. या व्यतिरिक्त वैयक्तिकरित्या अनेक जण रस्ते सुरक्षेच्या बाबतीत काम करतायत, जागृती करतायत, परंतु सरकारी यंत्रणाचा जसा त्यांना पाठिंबा मिळायला हवा, जसं सहकार्य मिळायला हवं तशा पद्धतीचं सहकार्य हे मिळत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. माझी विनंती आहे की रस्ता सुरक्षेचा हा विषय आम्ही सर्वांनी गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. गोवा कॅन जे रोलंड मार्टिन्स आहेत ते देखील रस्ता सुरक्षेच्या बाबतीत भरपूर काम करत आहेत. राज्य रस्ता सुरक्षा मंडळ त्याच्यानंतर जिल्हा रस्ता सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत, परंतु ही फक्त नाम मात्र स्थापन केलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मंडळं स्थापन केली आहेत खरी, परंतु या मंडळावरचे अधिकारी खरोखरच रस्ता सुरक्षेच्या बाबतीत गंभीर आहेत की काय? ज्या ज्या ठिकाणी रस्ते अपघात घडतात, ज्या ज्या ठिकाणी रस्ते अपघाताचे बळी होतात त्या ठिकाणी हे अधिकारी भेट देतात की काय? नेमकी कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न होतो की काय? या बाबतीत कुठलंच काही होत नाही. आपल्या सरकारनं रस्ता सुरक्षा धोरण जाहीर केलेलं आहे आणि या रस्ता सुरक्षा धोरणात रस्ते अपघात कमी करण्याचा संकल्प ठेवण्यात आलेला आहे. ते रस्ते सुरक्षा धोरण आपल्या वाहतूक मंत्र्यांना तरी माहीत आहे की काय? आज एकीकडे रस्ते अपघातात अनेक बळी
जात आहेत आणि दुसरीकडे आपले वाहतूक मंत्री मात्र दांडियामध्ये व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. वाहतूक संचालक आम्ही अनेक वेळा त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट केला, परंतु ते भेटतही नाहीत आणि फोनवरतीही बोलायला तयार नाहीत. ही परिस्थिती वाहतूक संचालकांची आहे. PWD खात्याचे जे प्रधान अभियंते आहेत, प्रिन्सिपल चीफ इंजिनियर, त्यांनी खरं म्हणजे या प्रकरणाची गंभीर दखल घेणं अपेक्षित आहेत, परंतु ते सुद्धा या प्रकरणाची दखल घेताना आपल्याला दिसत नाहीत. PWD खात्याचे मंत्री निलेश काब्राल आहेत. निलेश काब्राल हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, परंतु रस्ते अपघाताच्या बाबतीत किंवा रस्ते खड्ड्यांच्या बाबतीत तर निलेश काब्रालांनी भूमिकाच घेतली आहे की ते रस्ते खड्डे हे काही थोड्या दिवसात बुजवून होऊ शकत नाही. ते खड्डे बुजवण्यासाठी एक मशीन आणलं होतं, ते मशीन कुठे आहे याचाही आता थांगपत्ता राहिलेला नाही. मग अशाच पद्धतीनं जर तुम्ही काम करत असाल, जेव्हा एखादी व्यक्ती वाहन खरेदी करते तेव्हा ती व्यक्ती रोड टॅक्स भरते. मग हा रोड टॅक्सचा पैसा तो रस्ते कामांसाठी लोकांना सुरक्षित रस्ते तयार करून देण्याचं काम हे सरकारचं आहे. हे सरकार काम करतं का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारावे लागणार आहेत. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमधून आम्ही गोयकरांना आवाहन करतो की जे रस्ते अपघात गोव्यात घडत आहेत ते रस्ते अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रत्येकानं आमचं स्वतःचं योगदान देणं गरजेचं आहे. आज आम्हाला या सरकारच्या संबंधित रस्ते कंत्राटदारांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि संबंधित आमदार मंत्री यांनाही जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. आज गोयकरांना जर अशा पद्धतीनं रस्त्यावरती मारायला या सरकारने जर ही परिस्थिती तयार केलेली असेल तर ती दुर्दैवीच म्हणावी लागेल. माझं आव्हान आहे, आमची विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, राज्याचे PWD मिनिस्टर निलेश काब्राल आणि राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो या तिघांनीही एकत्र येऊन या रस्ते अपघातांच्या विषयावरती तोडगा, कायमस्वरूपी अशा पद्धतीचा तोडगा काढून रस्ते सुरक्षा नियम काटेकोरपणे रस्ते सुरक्षा नियमांचं पालन व्हावं आणि त्याचबरोबर जे रस्ते धोकादायक आहेत, ज्या खड्ड्यामुळे किंवा धोकादायक रस्त्यामुळे लोकांचे अपघात जात आहेत त्याच्यावरतीही कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने पोहोचू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.